महाराष्ट्राला झुकवण्याची हिंमत करणाऱ्यांना आम्ही गाडून टाकतो आणि या इतिहासाची पुनरावृत्तीच आम्हाला करायची आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रणशिंग फुंकलाय। माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मुंबईतील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर मेळावा झालाय। या मेळाव्यात महाविकास आघाडीची एकजूट आणि वज्रमूठ पाहायला मिळाली आहे। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा हात, शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादीची तुतारी वाजवणारा मावळा ही निशाणी घराघरामध्ये पोहोचवा आणि हातामध्ये मशाल घेऊन महायुतीच्या बुडाला आग लावून विजयाची तुतारी फुंका, असं म्हणत आगामी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय। भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धवसाहेब ठाकरे म्हणाले की कालच आपण स्वातंत्र्य दिवस साजरा केलाय आणि आजपासून आपण पुढच्या लढाईला सुरुवात करतोय। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असं विचारून महायुतीत बसलेले लोक काड्या करतात, पण सर्वांसमोर सांगतो, तुमच्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा। उद्धव ठाकरे यांचा त्याला पाठिंबा असेल, कारण मी माझ्यासाठी लढतोय ही भावना माझ्यात अजिबात नाही। मी माझ्या स्वार्थासाठी नाही तर महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय, विकासासाठी लढतोय, जनहितासाठी लढतोय। महाराष्ट्राला झुकवण्याची आजपर्यंत कुणाचीही हिंमत झाली नाही आणि यापुढेही होणार नाही। महाराष्ट्राला झुकवण्याची जो हिंमत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो आणि या इतिहासाची आम्ही पुनरावृत्ती करणारच आहोत, असा खणखणीत इशारा उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिलाय।